नमस्कार शेतकरी मंडळी, आज आपण आली पेड मोराळे गावात. पेड मोराळे गावचे प्रगतशील मिरची उत्पादक नाव सांगा. सुनील मोरे, पेड मोराळे. सुनील भाऊंचा प्लॉट आहे हा. प्लॉट सुरेश साहेबांच्या कल्चरिंगला आहे. पहिला तोडा आता होणार आहे. जवळजवळ 75 दिवसांचा प्लॉट आहे. उन्हाळा असल्यामुळे थोडा लेट गेलाय आणि तोडायचा माल आलेला आहे. आणि सुनील भाऊ साहेबांनी केलेलं सहकार्य आणि त्याने केलेलं साहेबांनी केलेलं मार्गदर्शन आणि सुनील भाऊंनी केलेलं कष्टातनं हे उभं राहिले सगळं. आणि त्यांची व्यथा आपण जाणून घेऊया. आता साहेबांच्या बद्दल त्यांचं मत काय मत आहे आपलं? साहेबांच्या बद्दल बोलायला तेवढं कमीच आहे. साहेबांनी आपल्याला 2-3 वर्ष चांगलं सांभाळलेलं आहे. पैसे माझ्याकडे घेतलेले नाही. माझी परिस्थिती गरिबीचीच आहे. माझं पहिलं जुनं घर आहे. मी आता 2-3 वर्षात बघा 10 लाखाचं घर बांधलेलं आहे. 2 बोर मारलेले आहे. ते सगळं मिरचीचे जेवण. साहेबांच्या बद्दल बोलायला तेवढं कमीच आहे. एवढं म्हणजे तुमच्याकडून 3 वर्ष कधी फी घेतलेली नाही आपल्याकडे. 1 रुपया नाही. परिस्थिती डाऊन असल्यामुळे साहेब म्हणले तुझं चांगलं होऊ दे, संपला विषय. म्हणजे खरं साहेबांनी तुम्हाला मदत भरपूर केलेली आहे. कधीही 11-12 वाजता जरी मी फोन केला तरी साहेब मला फोन करू म्हणजे माझ्या संग कॉन्टॅक्ट करून माझ्या संग बोलतात. आणि 10 दिवसाला व्हिजिट त्यांची आहे. व्यवस्थित ट्रीटमेंट आहे बघा. प्लॉट व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. आणि साहेब एक नंबर माणूस आहे, काय अडचण नाही. जबरदस्त. साहेबांच्या बद्दल इतकी कळकळ हळहळ आहे त्यांच्या मनामध्ये. साहेबांसगळं त्यांना मदत केल्या. 3 वर्ष खरंच असा मला वाटतं जरा कमीच माणसं भेटतात. होय, भेटते. बरोबर आहे. एवढं तुम्हाला कोण सहकार्य करणार नाही, कोणी सहकार्य एवढं केलेलं नाही. आणि शून्यातनं आपण विश्व निर्माण केलेलं आहे. 2-3 वर्षात एवढी प्रगती झालेली आहे बघा. मिरची लावतात मिरची लावते तेव्हापासून. ह्याच प्लॉट मध्ये मला गेल्या वर्षी बघा 3 लाख रुपये झाले माझे. प्रॉफिट ह्या रानामध्ये प्रॉफिट मध्ये खर्च 1.5 लाख रुपये केला. आणि 3 लाख रुपये मला शिल्लक राहिले ह्या प्लॉट मध्ये. माझी 5,000 रोपं होती गेल्या वेळी. पण चांगलं झालं प्रॉफिट त्यावेळी. आणि त्यावेळी काय झालं, मला पाणी नसल्यामुळं अचानक बोर माझं पाणीच बंद झालं. असा फुलकळीत आलेला प्लॉट मी परत पाणी नसल्यामुळे प्लॉट सोडून दिला. आणि 2-3 लाख रुपये होय. आणि 2-3 लाख रुपये झाले असते माझे. म्हणजे ते प्रयत्न मी केला. 2-3 असं ऊन बघितलं नाही, रात्र बघितलं नाही, पळलो पण शेवट असा फुलकळीत भरलेला मी प्लॉट सोडून दिलाय. ते सगळं तुम्ही साहेबांनी त्यांच्याकडून सहकार्य करून तुम्ही बोर 2 पाडले तुम्ही. हा, मी परत बोर 1 पाडलं. पण काय परत नाही. आता त्याला पाडलं, त्याला पाणी आहे भरपूर. आता बोरला पाणी आता तरी आहे. काय व्यवस्थित आहे, काय अडचण नाही, पाणी कमी पडणार नाही. 2 बोर आहे ते. आणि आपलं व्यवस्थित आहे. तेवढंच आपलं क्षेत्र जगलं तरी बाद झालं, एवढीच अपेक्षा आहे. साहेबांनी एवढं मार्गदर्शन केलंय खरंच. बघा साहेबांनी सवाय साहेब कुठं पण जावा तुम्ही, नाव निघतंय साहेबांचं. एवढं कोण स्वतः घरच्यासाठी सगळं करणार. एवढं तुम्हाला एवढं सांगतो दादा, सवाशे साहेब टॉपचं सांगली जिल्ह्यात किंग आहे ती का तर आहे ती, संपला विषय. एवढं त्यांच्यासाठी केलंय, खरंच केलंय. साहेब आपला नंबर एकदा सांगा आणखी एकदा. 92-84-58-63-85. तर त्या सवाय साहेबांच्या पहिल्या तोड्यातला माल आपण बघू शकता. या माल दावा साहेब. माल बघा कसला आहे, पांजरण किती आहे, कसलं माल आहे, फुलकळी बघा, सेटिंग बघा, रोपांची फुटव्यांची संख्या बघा, फुलकळी कसलं आहे, मिरची सगळं लांबडी किती व्हायला आल्या बघा. तोड्याचा यायला जेटा माल.